अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या 2.5 तासात नाशिकमध्ये एअरबसच्या माध्यमातून लिव्हर ट्रान्सफर करण्यात आलंय। या माध्यमातून नवीन उपक्रम हा अशोका मेडिकल केअर सेंटर येथे डॉक्टर संदीप पाटील यांच्या माध्यमातून प्रथमतः नाशिकमध्ये करण्यात आला। सांगलीहून कोल्हापूर आणि कोल्हापूर नाशिकमध्ये अवघ्या 2.5 तासात हा उपक्रम वेगवान माध्यमातून तसेच त्याचबरोबर नाशिक येथील एअरपोर्टला उतरवून ओझरपासून तर नाशिकपर्यंतच्या अवघ्या 20 मिनिटात हे लिव्हर घेऊन आलेत आणि त्यात पोलीस डिपार्टमेंटचा सुरक्षिततेचा मोठा सहभाग असल्याचं या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे। सर्वत्र अगदी कटाक्षपणे हे कुठेही अपघात न होता सुरक्षित माध्यमातून नाशिक अशोका मेडिकलमध्ये आणण्यात आलंय। या प्रसंगी माननीय डॉक्टर संदीप पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि हा उपक्रम राबविण्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। हे आलं आणि ओझर एअरपोर्टहून आपल्या अशोका मेडिकलवर येथे 20 ते 25 मिनिटात ते ट्रान्सपोर्ट केलेलं आहे। म्हणजे हा रेकॉर्ड कालावधी जवळपास 2 तास ते 2 तास 10 मिनिट याच्यात आपण सांगलीहून ते कॅडेवर लिव्हर अशोका मेडिकलवर नाशिक येथे आणू शकलो। ह्या लिव्हरमुळे रुग्णाचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकेल, कारण त्याला ते नवीन आयुष्य मिळणार आहे आणि ही एक मोठी घटना आहे। तर याच्यातून लिव्हर डोनेट करण्याचं प्रमाणही हे वाढू शकतं आणि ही उत्तर महाराष्ट्रातली पहिलीच घटना आहे की ज्यात लिव्हर हे एअर अँब्युलन्सच्या साहाय्याने एअरलिफ्ट केलं गेलं आहे। साधारण किती वेळ लागला? 2 तास 10 मिनिट आपल्याला पूर्ण वेळ लागलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता ते लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी जवळपास 6 ते 8 तासाचा अवधी लागतो। 6 तास ही सर्जरी चालेल आणि त्याच्यानंतर एक साधारण 10 दिवस पेशंट आपल्याकडे आयसीयू ला राहील। प्रिकॉशन म्हणून काय करावं लागेल त्या दिवस? प्रिकॉशन म्हणून पेशंटला आपल्याला पेशंट हे इम्युनोसप्रेस्ड असतात, त्यामुळे त्यांना इन्फेक्शनची रिस्क ही जास्त असते। त्यामुळे त्या पेशंटला मास्क वापरणे, त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवणे। आपण अशोका मेडिकलवर येथे एक आयसोलेशन आयसीयू बनवलेलं आहे की जे फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट साठीच उपयोगात आणलं जातं। त्यामुळे हे इन्फेक्शन होण्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्याने आउटकम हा इम्प्रूव्ह होतो। मी डॉक्टर संदीप पाटील, डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी अँड हिपॅटॉलॉजी, अशोका मेडिकलवर येथे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे। आपल्याकडे एक लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा पेशंट ऍडमिट होता की ज्याला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती। तर सांगलीमध्ये आपल्याकडे कॅडेवर डोनर अवेलेबल होता। इथून सांगली हे अंतर जवळपास 950 किलोमीटर आहे आणि ते त्या ठराविक वेळेत आणणं ही खूप मोठी गोष्ट होती, पण आम्ही ते एअर अँब्युलन्सच्या साहाय्याने शक्य करू शकलो। तर सांगलीमधून ग्रीन कॉरिडॉरने ते लिव्हर कोल्हापूर एअरपोर्ट येथे साधारण